विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कुरघोड्याचं राजकारण सुरू आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत, राजकीय षडयंत्र रचली जात आहेत। कुर्ला विधानसभेतील ठाकरे गटाच्या नेत्या प्रवीणा मोरजकर नगरसेवक पदावर असताना मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केला असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला। त्यानंतर कुर्ला विधानसभेतील विविध मोक्याच्या ठिकाणी प्रवीणा मोरजकर यांच्या विरोधामध्ये निषेधाचे बॅनर झळकवलेले आहेत। एक मराठा एक लाख मराठा या बॅनर खाली प्रवीणा मोरजकर यांचा निषेध करण्यात आला होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांची प्रतिक्रिया समोर येते आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निष्ठावंत माजी नगरसेविका प्रवीणा मनीष मोरजकर बोलते। काही चॅनलवर संभाजी ब्रिगेड यांच्या पत्राच्या अनुषंगाने व काही निषेधाचे बॅनर लावून त्या अनुषंगाने बातमी पसरवण्यात येत आहे की 18पेक्षा जास्त मराठा बांधवांवर मी ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केलेले आहेत। हे माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे। या बातमीच्या अनुषंगाने मी असे आव्हान करते की त्या 11 पैकी निदान 2 जणांनी तरी आपले FIRचे पेपर्स माध्यमांसमोर आणावेत आणि जनतेला कळू देत खोटं काय आणि खरं काय आहे ते। खरं पाहता विरोधकांच्या पायाखालची जमीन हललेली आहे। शिवसेनेची एक सामान्य कार्यकर्ती, उद्धव साहेबांची सामान्य स्त्री कार्यकर्तीला विरोधक घाबरलेले आहेत आणि म्हणून तिच्यावर असे नाहक बदनामी करण्यात येत आहे। आत्ता प्रवीणा मोरजकर यांनी विरोधकांना सुनावलेला आहे, ॲट्रॉसिटीचा एकही गुन्हा मी कुणावरती दाखल केला असेल तर तो समोर आणावा, असं खुलं आव्हान प्रवीणा मोरजकर यांनी विरोधकांना केलेलं आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।